स्प्राऊट पराठा तयार करण्यासाठी इथं मी मोड आलेली 1 वाटी मटकी, 1 वाटी मूग घेतलेले आहे आणि 9-10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि पाव वाटी पाणी टाकून एकदम बारीक असं हे मिश्रण आपण वाटून घेणार आहोत. ह्याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी एकदम योग्य आहे. आता आपण एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे तयार केलेलं वाटण टाकून अर्धी वाटी बेसन पीठ, 1 चमचा धणे पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण मळून घेणार आहोत. छान असं आपलं मिश्रण मळून झालेलं आहे. आता त्यातलाच एक गोळा काढून सुक्या पिठामध्ये डिप करून किंवा सुक्कं पीठ लावून आपण ह्याचा पराठा लाटून घेणार आहोत. लाटलेला पराठात आपण तव्यावर भाजून घेणार आहोत. छान असा खरपूस पराठा आपला भाजून झाला की आपला स्प्राऊट पराठा तयार.